उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झाला. गेले काही तासांपासून आणि कालपासून असंख्य भाविक स्वामी चरणावर आपली सेवा रुजू करत आहेत. तथापि आज रविवार आहे. गेल्या पूर्व परंपरेनुसार गुरुवार आणि रविवार या ठिकाणी स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि या स्वामींच्या जनता दरबारामध्ये देशातून विदेशातून स्वामींनी पाठवलेले भाविक तथा सेवेकरी त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हा जनता दरबार विनामूल्य निशुल्क काम करत आहे. कामाचा अंतर्गत बाबीचा आपण धावता परामर्श थोड्याच वेळात घेताना गेली 300 वर्ष झाली. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनादर्शाचा एक भाग म्हणून राज्यात आणि देशात त्यांचा जीवनादर्श प्रत्येकाच्या मनामनात रुजावा असा दृष्टिकोन असणारं व्यक्तिमत्व देशात परत होणे नाही अशी कारकीर्द कामाची अहिल्यादेवी होळकरांनी भारतात आणि महाराष्ट्रात केलेली आहे. भारताचं दळणवळण, यात्रा, तीर्थ याचं संगोपन, पुनरुज्जीवन आणि पुनर्वसन केवळ त्यांनी केलं आणि भारतात असणारी 12 ज्योतिर्लिंग याचं देखील पुनरुज्जीवन त्यांनीच केलेलं आहे. एवढं असामान्य व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं या देशाला दिलं म्हणून त्यांचं सर्वच जण अभिनंदन करत आहेत. त्यांचा जीवनादर्श आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि 27 मे ते 5 जून राज्यात गंगामाईचा दशहरा उत्सव आहे. आत्ताच मगाशी गुरुजींनी या 10 दिवसाच्या दशहऱ्याचं महत्त्व थोडक्यात सांगितलं की या 10 दिवसात गंगामाईचं स्नान करणं, दर्शन घेणं, जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट त्यानं निवारण होतात एवढं सामर्थ्य गौतम ऋषींनी सुद्धा अनुभवलं. ज्यांच्या हातून गोहत्या झाली ते पातक निवारण करण्याचं सामर्थ्य केवळ गोदामाईत आहे. आणि एवढं सामर्थ्यशाली असणाऱ्या या ब्रह्मवादिनी गंगामाई नाशिककरांना तर मोठी ही देणगी आहे. परंतु गंगामाईचा प्रवास हा त्र्यंबकेश्वरपासून, राजमहेंद्रीपासून तर काकीनाड्यापर्यंत 1500 मैलाचा आहे. या 1500 मैलात राहणारे लोक भाग्यवान आहेत. त्यांनी या 10 दिवसाच्या काळामध्ये गंगेत जाऊन या 10 दिवसापैकी एकदा तरी गंगेचं स्नान करून पूजन करावं. या कार्यानं पर्यावरण विभाग एक कार्यरत केलेला आहे की गावच्या सर्वच नद्या तशा पवित्रच आहेत. त्या जीवनवाहिन्या आहेत, जलवाहिन्या आहेत. आपणाला वर्षभरात लागणारं पिण्याचं पाणी आणि पाऊस पाडण्याची क्षमता वरून राजाकडे फक्त गोदावरी माईची आहे. म्हणून काल आपण पर्जन्य देवतेलाही साकडं घातलेलं आहे की कदाचित मे महिन्यात पाऊस होऊन गेल्यामुळं जून महिन्यात त्यानं ओढ देऊ नये. खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद द्यावा, शेती चांगली पिकावी, शेतकऱ्यांचं भलं व्हावं, शेतकरी सुखी
तरच जग सुखी या म्हणीप्रमाणे गंगामाईला काल साकडं घातलेलं आहे आणि आमच्या सर्वच शेतकऱ्यांना कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही या 10 दिवसापैकी कुठल्याही वेळेत गंगामाईला शरण जा, स्मरण करा, स्नान करा, तुमची शेती चांगली पिकेल यात संशय नाही. अशा आशयानं आपण या सर्व बाबी गंगामाईचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेणार आहात. ज्यांना जायचं आहे त्यांनी कृपया मौनानं जावं. त्यानंतर या कार्यातून विनामूल्य मार्गदर्शन समस्याग्रस्तांना केलं जातं. आज आपल्यामध्ये प्रश्न उत्तर करणारे, मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी त्वरित उभं राहून सायंकाळपर्यंत आलेल्या भाविकांना, आलेल्या मुमुक्षुतांना, आलेल्या प्रश्नार्थींना समाधान होईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन तेही लेखी स्वरूपात पेपरवर दिलं जातं. म्हणून इथे जे समस्याग्रस्त प्रतिनिधी आलेले आहेत, भाविक आलेले आहेत, त्यांना एक निवेदन आहे. त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडून पेपर घ्या आणि त्या पेपरवर आपलं नाव, गाव आणि समस्या आमच्या प्रतिनिधीपर्यंत पाठवा. त्या पेपरवर लिखित स्वरूपात आपल्या समस्यांची उत्तरं तोंडी न देता लिखी दिली जातात आणि ते खुलासा करून मग आपण मार्गस्थ व्हावं अशी पद्धत इथली पूर्व परंपरेनुसार आहे. आज 80 वर्ष झालेली आहेत. इथे प्रति गुरुवार, रविवार विनामूल्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अन्य कुठे केली जाते की नाही माहीत नाही, परंतु या ठिकाणी मात्र स्वामी आपणाला पाठवून देतात आणि त्यांच्या समस्या घरी जाईपर्यंत मार्गी लागतात. हे या भूमीचं स्वरूप आहे, वास्तव आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण समस्यामुक्त, चिंतामुक्त, व्यसनमुक्त या सर्व मुक्ततेच्या बाबी या कार्याच्या अंतरंगात भरलेल्या आहेत. म्हणून चिंतामुक्त व्हायचं असेल तर तुम्ही प्रश्न उत्तर प्रतिनिधींना भेटा. दुसरा विभाग मूल्य शिक्षण संस्कार गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्याकडे गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षणाचा समावेश आहे. कारण एवढंच आहे की घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार व्हावेत, तुमचं म्हातारपण सुखात जावं असे पुंडलिक तयार करण्यासाठी त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करण्याची गरज आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेल. देशाला टिकवायचं असेल, धर्माला टिकवायचं असेल तर त्यांच्या कोवळ्या मनावर चांगले विचार रुजवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आमचे गुरुजन लोक आता जून महिन्यात शाळा सुरू होती. या महिन्यात खूप काम असतं. सारे विद्यार्थी, सारे शिक्षक आणि सारे पालक यांना आठवड्याभरातून 1 तास एकत्र आणून पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याची सूत्र आमचे गुरुजन प्रतिनिधी हातात असणाऱ्या ग्रंथातून देतात. कारण ते ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंत समजेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही एक जीवनाची तेरीज आहे. आणि ही प्रत्येक मानव जन्माला येताना तो एक मासाचा, मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो. उपजत ज्ञानी नसतो, त्याला खूप घडवावं लागतं, तेव्हा त्याचा मानव तयार होतो. अशा मानव जातीला 5 मार्गदर्शक गुरुजींची गरज आहे. त्यात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. त्यांचा कार्यकाल लालन पालन संगोपनापर्यंत असतोच. तदनंतर मात्र ते पुढे दुसऱ्या गुरूंकडे पाठवतात. प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत. आपण मुलांना शाळेत का पाठवतो, घरीच का ठेवत नाही? म्हणून ते दुसरे गुरु आहेत. तो क्रम संपला की तिसरे गुरु उच्च शिक्षणाकडे
आपण पालक त्यांना पाठवतात. उच्च शिक्षण तथा माध्यमिक शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत. तोही कालावधी संपला, शिक्षण पूर्ण झालं की त्याला त्याच्या पायावर उभं करणारे चौथ्या गुरूंची गरज असते. आज मितीला चौथ्या गुरूंची नितांत गरज आहे. बरेच लोक सुशिक्षित म्हणून बेकार आहेत, साक्षर म्हणून बेकार आहेत. त्यांना कर्तव्य म्हणून त्यांच्या पायावर उभं करणाऱ्या चौथ्या गुरूंची नितांत गरज आहे. एकदा तो त्याच्या पायावर उभा राहिला की पालक लोक त्याच्यावर विवाहाची जबाबदारी किंवा गृहस्थाश्रमाची जबाबदारी देतात. तो एकदा गृहस्थाश्रमी झाला की ते संसाराचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होतो. काही केल्यानं ते ओझं कमी होत नाही, उलट वाढत जातं. त्या प्रित्यर्थ अनेक पालक, अनेक वयोवृद्ध लोक तीर्थयात्रा करतात. 4 धाम, 8 धाम, अनेक धाम, अनेक तीर्थ. तिथपर्यंत पोचेपर्यंत ठीक आहे. घरी आले एरे माझ्या मागल्या. कोणाची हरवलेली मनशांती कुठे मिळेल या शोधात ते असतात. परंतु अनेक जग फिरणारी अनेक माणसं आम्ही बघितली. हरवलेली मनशांती फक्त आणि फक्त ती अध्यात्मातून मिळू शकते. म्हणून अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना 5वे गुरु म्हणतात. असे 5 गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यात पात्र ठरेल, अशी मानवतेची व्याख्या आहे. म्हणून अशा मानवाला 5 गुरूंची गरज आहे. आणि ते 5 गुरु जर आपणाला मिळाले तर आपण खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरू. आणि जर संस्कार झाले नाही तर आपण बघता देशात काय चाललंय, मानवाऐवजी दानव तयार होते. म्हणून हे माणसा तो माणसासारखा हो असं आमच्या बहिणाबाईंनी, डॉक्टर आनंदीबाईंनी, अनेक स्त्री संतांनी आपल्या अभंगवाणीतून जनतेला समुपदेशन तथा प्रबोधन केलेलं होतं. आजही कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना आईवडिलांचं महत्त्व, संस्काराचं महत्त्व, गुणवत्ता यादीत येण्याचं महत्त्व सांगण्याची नितांत जरूर आहे. आणि ती व्यवस्था या विभागानं आपणासाठी खास केलेली आहे. कृपया त्याचा सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन घटस्फोट मुक्त महाराष्ट्र बनवायचा असेल, हुंडा मुक्त महाराष्ट्र बनवायचा असेल तर गावागावात, घराघरात हे विचार पोचले पाहिजे की बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करणे. आज या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात या विवाह मंडळाकडे आत्ता 1.5 लाखावर वधूवरांची नोंद प्राप्त झालेली आहे. हुंडा न घेणारे मुलं मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मुलांचं थोडं बाजूला ठेवा. आज सर्वात अवघड गोष्ट मुलांच्या लग्नाची आहे. एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहील का हा विचारवंतांसमोर प्रश्न आहे. म्हणून आज हे प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आहेत. महानगरांमध्ये घटस्फोटाचं वाढतं प्रमाण 50% पुढे गेलेलं आहे की जे मुलं आईवडिलांना न विचारता विवाह कोर्टात जाऊन करतात. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. कालांतरानं तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून न्यायदेवतेसमोर उभे राहतात. ही दुर्दैव असणारी बाब आहे. आणि हे देशात प्रमाण खूप वाढलेलं आहे. निमित्त कशावर तरी देतात पण मूळ मुद्दे बाजूलाच राहतात. तुम्ही रोज वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र वाचता, त्यामध्ये घटस्फोट, फारकती आणि त्यातून घडणारे पुढचे उपद्रव हे तुम्हाला नवीन नाही. पण या विभागाकडे एक मिसाईल आहे, एक अस्त्र आहे.
या सगळ्या विभागांकडे अस्त्र दिलेली आहेत, मिसाईल दिलेले आहेत. हे जर मिसाईल तुम्ही वापरले तर जगामध्ये घटस्फोट मुक्त भारत, घटस्फोट देश या विचारातून नक्की तयार होईल असं कळकळीचं निवेदन आहे. म्हणून हुंडा घेऊ नका, सोनं नाणं घेऊ नका आणि रुसवे फुगवे, मान सन्मान अपमान याला तिलांजली द्या आणि खरी माणुसकी शास्त्र आचरणात आणा, तर ही मिसाईल नक्की चांगलं काम करतील आणि देशाला आणि जगाला निश्चितपणे योग्य दिशेला नेऊ शकतील असा आमचा दावा आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की महाराष्ट्रात, भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहे, नगरपालिका आहे, तिथल्या सदस्यांनी आपल्या गावाला विकासाकडे न्यायचं असेल तर पहिलं हुंडाबंदी करा, हुंडामुक्त महाराष्ट्र करा, तर हे शक्य आहे. म्हणून त्यासाठी एक सामाजिक चळवळ या कार्यानं ही उभी केलेली आहे आणि आज गावनिहाय, केंद्रनिहाय विवाह मंडळाची नितांत जरुरी आज ऐरणीवर आहे. म्हणून अत्यंत जवळ साधणारा, सामाजिक कौटुंबिक भावना जपणारा हा एक विभाग आहे. याच्याशी आपण प्रौढ लोकांनी, वयस्कर लोकांनी यात वेळ द्यावा. ज्या वयस्कर भगिनी आहेत, वयस्कर पुरुष प्रतिनिधी आहेत, त्यांनी अर्जावून विवाह मंडळात काम करावं. खरं तर आमची जुनी माणसं 80-90 वर्षापर्यंत वधूवर परीक्षणाचं काम करायचे. त्यावेळी पत्रिका नव्हत्या, लिखापडी हा प्रश्न नव्हता, अनपढ माणसं होती पण शब्दाला पक्की होती. त्यावेळी एकही कुणाचा घटस्फोट फारकती झाल्याची नोंद नाही. आणि आज 36 गुण जमूनही, ज्योतिषांकडे जाऊनही हे थांबत नाही. हे वास्तव आहे. म्हणून या सर्व बाबी आपणाला नवीन नाहीत, तर यावर ही मिसाईल आपण विचाराची चांगली जर तयार केली तरच हे शक्य आहे. म्हणून या कार्यातून गेल्या 80 वर्षात आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण लोभाची अपेक्षा कृपया ठेवू नये. निर्लोभ वृत्तीनं, निरपेक्ष कृतीनं आपण आपलं जीवन यशस्वी करावं, एक कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आता खरीप हंगाम सुरू होतोय आणि या खरीप हंगामाचं अनन्यसाधारण महत्त्व कृषी विभागानं दिलेलं आहे की माती परीक्षण आहे, बीज परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे. शेतीवर अवलंबून असणारे काही उद्योग आहेत, ते शेतकऱ्यांच्या मुलांना एक पर्वणी आहे की त्यांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसाय करावेत आणि त्यातून आपल्या पायावर उभं राहून आपली जबाबदारी यशस्वी पार पाडावी. हा त्यामागचा शेतीवर अवलंबून असणारे 55 छोटे लघुउद्योग आहेत, त्यात अनेक कंपन्या उतरलेल्या आहेत. त्याशी आपण कृपया तादाम्य साधावं असं आवाहन या विभागानं वेळोवेळी शेतीमध्ये केलेले महोत्सव असतील, कृषी मेळावे असतील, प्रति जिल्ह्याला, तालुक्याला मेळावे घेतले जातात आणि त्या ठिकाणी त्या तालुक्यातील गरजूंना पायावर उभं करण्याचं खरं माध्यम कृषी विभाग आहे. कृषी आणि ऋषी, शेतकरी हा ऋषी आहे, शीता आणि शेती हा समन्वय आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला शेतकऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व, कारण तो अन्नदाता आहे, अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा तो निर्माता आहे, म्हणजे खरा ब्राह्मण तो आहे. भारतातला तमाम शेतकरी वर्ग हा खरा ब्राह्मण आहे, कारण तो ब्रह्म निर्माण करतो. ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्म एव ते नगंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. म्हणून जो अन्न निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे असं भगवान श्रीकृष्णांनी ठासून सांगितलेलं आहे. त्यापैकी त्याचा विसर पडू नये म्हणून, शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून आपण गाव पातळीवर तरुणांना शेतीविषयी
वेगवेगळी प्रात्यक्षिकं आणि त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या मनाला धीर देण्याचं काम या विभागातून केलं जातं आणि आत्महत्या टाळण्याचं काम, मनोधैर्य वाढवण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या किंवा आत्महत्या पीडित तथा शहीद जवानांच्या मुलामुलींचे विवाह या विभागातून, विवाह मंडळातून, कृषी विभागातून सातत्यानं त्यांच्याशी संवाद, संपर्क आणि विवाह बिना उंड्यानं केले जातं. ते आपल्यालाही काम करायचं, ते काम आपण कृपया पुढे न्यावं. ज्यांना आवड आहे त्यांनी यात भाग घ्यावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति रविवार आणि गुरुवार डॉक्टर लोक आपला वेळ देतात, कारण आपण त्र्यंबकेश्वरला सिंहस्थापूर्वी मोरेदादा आरोग्यधाम बांधत आहोत. त्या आकाराला आकार घेत आहे. 3रा मजला आता चालू आहे आणि सिंहस्थ काळामध्ये आलेल्या लाखो दुःखित पीडित भाविक, कॅन्सर असणाऱ्या लोकांना ती पर्वणी ठरू पाहत आहे. ती विनामूल्य आहे. म्हणून त्या ठिकाणी हा कॅन्सरचा दवा गेली दशकापासून आपण कॅन्सर रुग्णांपर्यंत पोचवत आहोत. आजपर्यंत काही लाख रुग्ण या दाव्यानं बरे केलेले आहेत. हा सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी आहे. ही मधात घासून प्राशन केले, तथा ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांनी ती गोमूत्रात घासून प्राशन केली तर 100% ब्लड कॅन्सर आणि घशाचे कॅन्सर बरे होतात घरबसल्या, बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया. त्याचा आपण कृपया लाभ घेऊ शकता. ज्यांच्या पोटात गाठी आहेत त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास 100% 3 आठवड्यात गाठी गळून पडतात. कुठली कापाकापी, शस्त्रक्रिया केमो करण्याची गरज नाही. औषधं फक्त कडू आणि तुरट आहे एवढाच भाग आहे. ते आपणाला परवडतील तर आपण त्याचा अवश्य कृपया वापर करावा हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग, या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तुविषयक धोरणात्मक बदल या कार्यानं केलेले आहेत की आपलं घर कसं असावं, कुठल्या दिशेला काय नसावं, कुठल्या दिशेला काय असावं, या साऱ्या बाबींचा समावेश आहे. म्हणून आपल्या घरात बंद पडलेली घड्याळ, तुटलेली चपला, फुटलेली भांडी, फाटलेले कपडे, किचनला काळ्या रंगाचा कडप्पाचा दगड, तथापि ज्या भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड वापरलेला आहे त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे मला उत्तर देता येईल. बरेच हात वरती आलेले आहेत. पहिलं, घाबरून जाऊ नका. दुसरं, घरी जाता जाता एक पांढरा रंगाचा डबा ऑइल पेंटचा घेऊन किंवा पिवळा द्या. जेवढा काळा दगड आहे त्याला पांढरा किंवा पिवळा केला, त्या मिनिटाला तिथेच ती 7:30 संपते. तोडफोड करत बसू नका. इतकं सोपं आहे. म्हणून आमचे प्रतिनिधी उभे आहेत ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ घेऊन. त्या ग्रंथामध्ये आपल्या चुकीच्या वास्तूंच्या आकृत्या, चित्र दिलेली आहेत. मग त्यात देवघर कुठे असावं, ते तिथे का असावं, स्वयंपाकघर आग्नेयेला का असावं, शयनकक्ष नैऋत्येला का असावं, बैठक वायव्येला का असावी, मुलांनी उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास का करावा, या साऱ्या बाबींची गणितं आपणाला अनुकूल परिस्थिती, समृद्ध परिस्थिती निर्माण करण्यासाठी आहे. आपण सुज्ञात फार तपशिलात आम्ही बोलणं उचित नाही. म्हणून वास्तुशास्त्र एका कमी वेळामध्ये त्याचा धावता परामर्श तोडफोड न करता या कार्यानं या ग्रंथात दिलेला आहे. त्याची कृपया आपण पानं चाळा. काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील, आमच्या प्रतिनिधींकडून कृपया सहानुभूतीपूर्वक ती समजून घ्या हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग, कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या भाविकांना अध्यात्म आणि वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि
राष्ट्रीय जीवन एका चाकोरीत कसं आणायचं, अनेक वर्ष कोर्टाच्या वाऱ्या करणारे लोक आहेत, त्यांची वारी जर चुकवायची असेल तर आमच्या वकिलांचं मार्गदर्शन घ्या. खरं तर तुम्हाला त्र्यंबकवारी परवडेल, पंढरपूरवारी परवडेल, 4 धामांच्या वाऱ्या परवडतील, कोर्टाची वारी परवडणारी नाही. आणि शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात ते खरं आहे. त्यासाठी ज्यांना केंद्राचं कामकाज आहे, खरेदी खताचं काम आहे, बक्षीसपत्राचं काम आहे, जागा देवाणघेवाणीचं काम आहे, साप्ताहिक दैनिक केंद्राच्या उभारणीचा प्रश्न आहे, त्यांनी सर्वप्रथम आधी आमच्या वकिलांशी संवाद साधावा आणि हे कार्य कायद्याच्या चौकटीत बसून तयार करावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसभेत इथे त्यांचे सहकारी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यामध्ये पर्यावरण पूरक प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पशु गोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, वेद विज्ञान संशोधन प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सगळे आलेले आहेत. यांच्या ज्ञानाचा आपण पुरेपूर कृपया लाभ घ्या, हे कळकळीचं आवाहन. येणारी वादळं थांबवायची असतील तर हा भगवा ध्वज आहे, हा मारुती रायाचा आहे. या खाली बसून मारुती स्तोत्र जर आपण वाचलं किंवा हनुमान चालिसा वाचला, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. कारण मारुती राय हे वायुपुत्र आहेत, हे आपणाला माहीत असावं. तर पलीकडचं हे भूकंप होऊ नये ते यंत्र आहे, भूकंप शांती यंत्र आहे. ते जर गाव पातळीवर स्थापना केली, त्या गावात 1 रिश्टरपेक्षा मोठा भूकंप होणे नाही. म्हणून पुढच्या आपत्त्या टाळण्यासाठी देशाला, गावाला, मानवजातीला एक फार मोठं सुरक्षा कवच या विभागानं दिलेलं आहे. त्याला 1 रुपया लागत नाही. सहानुभूतीपूर्वक आपण ही बाब समजून घ्यावी, हे कळकळीचं आवाहन. आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी समृद्ध जिवंत पुनर्जीवित केलेला विभाग आहे. ज्या भगिनी या विभागात काम करतात त्यांनी आपला उभं राहून परिचय द्यावा. तथापि आज काही भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत स्वामी चरणावर गाऱ्हाणं मांडण्यासाठी. त्यातला पहिला प्रश्न आहे कुटुंबातली व्यसनाधीनता. अनेक काही कुटुंबीय चोरून व्यसनं करतात. त्यात मद्यपान आहे, धूम्रपान आहे, जुगार आहे, मांसाहार आहे, अशा अनेक व्यसनं आहेत. त्यांचा कायमचा पर्दाफाश करण्यासाठी उपचार आहे शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र. या रुद्रयंत्रावर जर आपण मराठीत अभिषेक केला, महिम न वाचून, मृत्युंजय करून, तर साधारण 40 दिवसात इतका चांगला परिणाम होतो. ते तीर्थ जर त्या व्यक्तीला दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील. यापेक्षा देवाकडे मागून मागून काय मागावं? त्याला न मागता कळतंय तुम्हाला काय लागतं. देवाकडे मागण्याची जरूर नाही, त्याला कळतंय. म्हणून आपण आपलं कर्मयोगाची भूमिका घेऊन भगिनींनी घरचे घरी एक अर्धा तास वेळ काढावा. जो वेळ मिळेल त्या वेळेत शंकराच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व. काही लोक नुसतं बेल व्हायला सांगतात, तेवढ्यावर चालणार नाही. शंकराचं महत्त्वाची ऊर्जा महिमनात आहे, रुद्रात आहे. ती आपण घरच्या घरी केली तरी चालेल. प्रत्येक शिवमंदिरात सर्वांना जाणं अशक्य आहे, पण तमाम भारतीयांच्या घरात शंकराची पिंड आहे. त्या पिंडीवर घरच्या घरी आपण ही सेवा कशी करावी हे उभ्या असणाऱ्या भगिनींकडून अन्य भगिनींनी कृपया समजून घ्या. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज. अनेक कारणांनी अनेक कुटुंब कर्जबाजारी झालेले आहेत. अनेक कारणं आहेत. काही ऋण काढून सण करणारी आहेत, काही मौज मजाक करून कर्ज करणारी आहेत,
या सर्व गोष्टीवर चाप लावण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे श्रीयंत्राची. हे श्रीयंत्र आहे, हे भगवान विष्णू लक्ष्मीजींचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. अर्थात एवढी कमळ आपल्याजवळ नाही, रोज 108 श्रीयंत्राला वाहण्या इतपत. म्हणून या कार्यानं त्याचा सुवर्णबद्ध काढलं. कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, तिला कमळगड्डा म्हणतात. कमळ म्हणून हीच कमळगड्ड्याची माळ श्रीयंत्रावर अर्पण करून दुसऱ्या हातात भगवान विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ आहे, त्यांना ती तुळस प्रिय आहे. आणि या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याच्या पठनानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. हळूहळू कर्जमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त करण्याला ही सेवा पुरेशी आहे. तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या, देशातल्या, जिल्ह्यातल्या, गावातल्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात, पौरोहित्य करतात. एक वाटीभर शिरा बनवतात, मराठी ही 5 अध्याय पोथी वाचतात, आरती करतात, सत्यनारायण झाला 3 सुपाऱ्या मांडून, गणपतीवरून कुलदेवता असेल त्यांच्याजवळ श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र, ते समोर सुपारी समोर ठेवावं. ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावे. बरेच हात वरती आलेले आहेत. हात वरती असणाऱ्या भगिनींनी हात वरती नसलेल्या भगिनींना जर ही सेवा सांगितली, तुम्हाला त्यातलं काही टक्के पुण्य मिळेल. त्यांनाही तुम्ही हे सांगा. हा विभाग महागडा नाही. या वस्तू सत्यनारायणाच्या तुमच्या घरात आहेतच. वाटीभर शिरा करायला लागणारं साहित्य तुमच्या घरात आहे, 3 सुपाऱ्या घरात आहेत. कुठलाही महागडा खर्च करण्याची आवश्यकता नाही. म्हणून निवेदन आहे, हे करून बघा. 1-2-3 पौर्णिमा करून बघा आणि वर्षाच्या 12 पौर्णिमा ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतील त्यांना मागे वळून बघण्याची गरज नाही. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज खाली आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा लक्ष्मी प्राप्तीचा अति महत्त्वाचा उपाय या कार्यानं जगात, देशात साऱ्या भगिनींपर्यंत अत्यंत विश्वासानं, पारदर्शक पद्धतीनं हा पोचवलेला आहे. कृपया याची आपण कास धरावी, एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. गेले काही तास आपण या ठिकाणी बसलात. मनाजीराव आपल्याला पुढची कामं सांगतात. घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत, पुढच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे, पुढच्या तीर्थात गेलं पाहिजे. परंतु कमी वेळात आणि मुद्देसूद मार्ग आणि 18 विभागांचं समावलोचन या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात खचून भरलेलं आहे. जे जे ग्राम अभियान करतात सेवेकऱ्यांनी, त्यांनी 18 विभाग जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक समजून सांगावेत. उर्वरित जे बसलेले प्रतिनिधी आहेत, जे ग्राम अभियान करतात, त्यांनी कृपया हातवरती करावेत. धन्यवाद. थोडेसेच हातवरती आलेत. पण जर आपण ग्राम अभियान केलं तर हे स्वामींना अतिप्रिय आहे, स्वामींना भूषणावं वाटणारी बाब आहे. म्हणून आपण अन्य गावांमध्ये, ज्या ज्या गावी केंद्र नाही, व्यवस्थापन नाही, त्या त्या ठिकाणी जाऊन हे स्वामींचं कार्य पोस्टमन प्रमाणे करावं. त्यात तुम्हाला 100% पुण्य मिळेल आणि तुमच्या समस्या त्या मिनिटाला स्वामी आशीर्वादातून सोडवतील असा आमचा दावा आहे. म्हणून आपण ग्राम अभियानामध्ये आठवड्यातून 1 तास का होईना तुम्ही जर वेळ दिला तर अधिक सांगण्याची गरज नाही, आपण सुद्धा असंच वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना या ज्येष्ठ महिन्याच्या शुभेच्छा देऊन उर्वरित काळात आणि भविष्य काळात येणारे उपक्रम आहेत. त्यात 27 जून ते 4 जुलै या काळात भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मथुरा भूमीत भागवत नामसप्ताह आहे. आमच्या प्रशासकीय कामकाज प्रतिनिधींनी ते पत्रक दाखवावं आणि त्या काळामध्ये ज्यांना भागवत पारायणात मथुरा येथे यायचं आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद, नावनोंदणी करावी.
अधिक माहिती घ्यावी. ज्यांना प्रति एकादशीला छोटं भागवत करायचं आहे त्यांना ते माहीतच आहे. तथापि जे भाग्यवान माणसं प्रति एकादशीला छोटा भागवत वाचतात त्यांनी हातवरती करावा. धन्यवाद. पण आपण सर्वांपर्यंत सांगा, हे भागवत अशी मात्रा आहे जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट समस्या मुक्त करणारा हा ग्रंथ आहे. कदाचित तुम्ही गुरुचरित्र नवनाथ अन्य ग्रंथ केले असतील, परंतु त्या पुढची पायरी भागवत आहे. म्हणून आपण भागवत ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्व भारतीयांपर्यंत, हिंदू धर्माचं ते मूळ प्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण या देशवासीय आहोत आणि आपण वर्षातून एकदा तरी या ग्रंथाचं कृपया वाचन मनन चिंतन श्रवण करावं एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबवू. हे सत्र थांबवण्यापूर्वी प्रार्थना होईल. प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं सर्व भगिनी मौनानं दरबारात उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील. भगिनींच्या पाठोपाठ भगिनी संपल्यानंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी मौनानं त्याप्रमाणे दरबारात येतील. मुजरा न करता हात जोडून नमस्कार करतील आणि मग पुढचे प्रतिनिधी आपणाशी मार्गदर्शन करतील. अशी पद्धत गुरुवार रविवारची आहे. यात आपण सर्वजण वेळ खर्ची घालून आपण आलात. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.